राज्यशास्त्रातील काही महत्त्वपूर्ण संकल्पना आपण अभ्यासतोय. यापैकी हक्क आणि स्वातंत्र्य या संकल्पनांचा आढावा घेतलेला आहे. यानंतर महत्त्वपूर्ण संकल्पना म्हणजेच समता, इक्वॅलिटी. स्वातंत्र्याप्रमाणे समता हा राजकीय आदर्श महत्त्वाचा आणि आवश्यक मानला जातो. 18व्या शतकापासून समता ही संकल्पना राज्यशास्त्रामध्ये अभ्यासली जाऊ लागलेली आहे. 1789 साली फ्रेंच राज्यक्रांतीच्या वेळी स्वातंत्र्य, समता व बंधुता या तीन तत्वांची घोषणा करण्यात आली. प्रत्येक व्यक्ती जन्मतःच स्वतंत्र असून तिला स्वातंत्र्याचा आणि समतेचा अधिकार असतो, असं या घोषणेमध्ये स्पष्टपणे म्हटलेलं होतं. अमेरिकेच्या राज्यघटनेतही स्वातंत्र्याची घोषणा स्पष्ट करताना असं म्हटलेलं आहे की सर्व लोक हे समान आहेत. भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये देखील समता या तत्वाचा पुरस्कार केलेला आहे. समता म्हणजे सारखेपणा किंवा समान वागणूक असा अर्थ दैनंदिन मानवी जीवनामध्ये घेतला जातो, परंतु असा संकुचित अर्थ घेऊन चालणार नाही. व्यापक दृष्टीनं समतेचा अर्थ विचारात घेतला तर राजकीय, आर्थिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रांमध्ये समता निर्माण व्हावी असा दृष्टिकोन सर्वत्र आढळेल. वास्तविक समता ही संकल्पना अमूर्त, अशक्य आहे, कारण संपूर्ण समता येणं कदापि शक्य नाही. समता ही कल्पना आहे, ती प्रत्यक्षात येणं कठीण आहे. समता निर्माण व्हावी, समता प्रस्थापित व्हावी असं ध्येय मानवानं स्वीकारलेलं आहे. तरी देखील नैसर्गिक दृष्टिकोनातून आपण जर पाहिलं तर मानवामध्ये विषमता आढळते. रंग, उंची, गुण, कर्तृत्व, स्वभाव इत्यादी वेगवेगळ्या बाबतीमध्ये नैसर्गिक विषमता आहेच. नैसर्गिक विषमता नष्ट करणं मानवाला अशक्य आहे. उदाहरणार्थ काळा गोरा हा वर्णभेद नष्ट करणं अशक्य आहे. कोणी व्यक्ती रंगानं गोरी असते, कोणी काळी असते, कोणी निमगोरी असतात. म्हणजे हा नैसर्गिक भेदाभेद पूर्ण नष्ट करणं आपल्याला अशक्य आहे. नैसर्गिक विषमतेप्रमाणेच मानवनिर्मित विषमता देखील समाजामध्ये आढळून येते. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा वेगवेगळ्या दृष्टिकोनातून समता ही खूप महत्त्वाची आहे. वर्णभेद, वर्गभेद, जातीभेद अशी सामाजिक विषमता समाजामध्ये आढळून येते. श्रीमंत, गरीब, भांडवलदार, मजूर, सरंजामदार, कुळे अशी आर्थिक विषमता समाजात आढळते. सुशिक्षित, अशिक्षित, सुधारलेला, मागासलेला, प्रगत, अप्रगत अशी मानवनिर्मित विषमता देखील समाजात आढळते. समता म्हणजे काय तर मानवनिर्मित विषमता नष्ट करणे म्हणजे समता होय. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा विविध क्षेत्रातील विषमता नष्ट करून सर्वांना समान वागणूक देणे, विकासाची समान संधी देणे म्हणजे समता होय. व्यक्तीच्या सर्वांगीण विकासासाठी मानवनिर्मित विषमता कमी करून व्यक्तीला समान संधी देणे याला समता असं म्हणता येईल. म्हणजेच निसर्गनिर्मित भेदाभेद, विषमता नष्ट करणं केवळ अशक्य आहे, परंतु मानवानं जो काही भेदाभेद किंवा विषम भाव निर्माण केलेला आहे तो नष्ट करणं म्हणजे समता होय. या समतेचा निश्चित अर्थ काय आहे? मिनिंग ऑफ इक्वॅलिटी. भारताचा विचार केला तर पूर्वी जन्म, जात, वंश, धर्म, भाषा, संपत्ती, वर्ण या वेगवेगळ्या गोष्टींवर व्यक्तीला विशेष अधिकार दिले जात होते. त्यामुळं समाजामध्ये जातीभेद, लिंगभेद, वर्णभेद अशा प्रकारची विषमता ही वाढत गेली. समाजामध्ये जोपर्यंत व्यक्तीला विशेष अधिकार दिले जातील तोपर्यंत समता स्थापन होणार नाही. त्यासाठी व्यक्तीला विशेष अधिकार जे दिले गेलेले आहेत ते नाकारले पाहिजेत. त्यावेळी समता प्रस्थापित होणार आहे. समता ही एक प्रक्रिया आहे. याचा अर्थ असा की समाजातील कोणत्याही व्यक्तीला असे विशेष अधिकार दिले जाणार नाहीत ज्यामुळे ती व्यक्ती इतरांवर मात करून त्याला आपल्या नागरिकत्वाचे अधिकार नाकारेल. प्राध्यापक लास्की यांच्या मते समता ही मूलतः समतोलन प्रक्रिया आहे, लेवलिंग प्रोसेस आहे. याचा अर्थ असा की कोणाही व्यक्तीला समाजामध्ये असे स्थान दिलं जाणार नाही की ज्यामुळे ती व्यक्ती काय करेल, आपल्या शेजाऱ्यावर मात करून त्याला आपल्या नागरिकत्वाचे अधिकार नाकारेल. म्हणजेच राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा क्षेत्रातील विषमता नष्ट करून समता प्रस्थापित करणं आवश्यक आहे.
राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याची संधी सर्वांना समान असेल तर कायद्यासमोर सर्व व्यक्ती समान लेखल्या जातील आणि कायद्यानं निश्चित केलेली कर्तव्य आणि अधिकार सर्वांना सारखे असतील. कायद्याद्वारे कोणालाही विशेषाधिकार दिले जाणार नसतील तरच समता प्रस्थापित होऊ शकते. कोणत्याही प्रकारचा लाभ असो अथवा शिक्षा असो, राज्यसंस्था व्यक्तिव्यक्तीमध्ये भेदभाव न करता समानतेची वागणूक देत असते. थोडक्यामध्ये समाजातील व्यक्तींना विषमपणे न वागविता समानतेच्या तत्वाने वागविणे याला समता म्हणता येईल. समानतेच्या कल्पनेमध्ये सर्व व्यक्तींना समान पातळीवर आणून ठेवण्याची कल्पना गृहीत धरलेली असते. उदाहरणार्थ एखादी स्पर्धा सुरू आहे, या स्पर्धेमध्ये विशेषतः धावण्याची स्पर्धा असेल. या स्पर्धेमध्ये जे स्पर्धक समाविष्ट होणार आहेत ते गुणवैशिष्ट्याने, शारीरिक क्षमतेनं, वयाने सारखे असणं गरजेचं आहे. तरच ती स्पर्धा त्यांच्यामध्ये निर्माण करता येऊ शकेल किंवा ती स्पर्धा खऱ्या अर्थानं स्पर्धा होईल. आणि स्पर्धा कधी होते? ज्यावेळेला धावण्याची जी प्रारंभ रेषा आखलेली असते त्या प्रारंभ रेषेच्या जवळ सर्व स्पर्धक एकाच ओळीत उभे असतील आणि एकाच वेळेला ते धावण्यास सुरुवात करतील, त्यावेळेला खऱ्या अर्थाने त्या स्पर्धेला अर्थ प्राप्त होतो. परंतु समाजामध्ये आपण जर पाहिलं तर वेगवेगळे वर्ग हे एकमेकांहून भिन्न आहेत. काही गरीब आहेत, काही श्रीमंत आहेत. त्यामुळे त्यांना जे अधिकार दिलेले आहेत, त्यांना ज्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात, त्या संधीचं सोनं करणं किंवा त्या संधीचा उपभोग घेणं, त्या हक्कांचा उपभोग घेणं या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये विषमता आढळून येते. त्याचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक असणारी जी परिस्थिती आहे ती काही लोकांना कमी जास्त प्रमाणात उपलब्ध होते. त्यामुळे खऱ्या अर्थानं समता समाजामध्ये आहे असं आपण म्हणू शकत नाही. त्यामुळं व्यक्तीला जरी राजकारणामध्ये सहभागी होण्याची समान संधी आणि परिस्थिती निर्माण केली तर सर्वांना राजकारणामध्ये सहभागी होता येणार आहे. अन्यथा विशिष्ट वर्गासाठी जर ती संधी आपण सीमित ठेवली तर समाजामध्ये समता प्रस्थापित होऊ शकणार नाही. म्हणजेच नागरिकांच्या प्राथमिक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्याने समतेचे तत्त्व स्वीकारून प्रयत्नशील राहिली पाहिजे. राज्यामध्ये समता प्रस्थापित झाल्याशिवाय नागरिकांना स्वातंत्र्य देखील उपभोगता येणार नाही. शासन संस्थेने राज्यातील प्रत्येक नागरिकाला विकास साधण्यासाठी समान संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. म्हणजेच अशा प्रकारे समता ही जोपर्यंत समाजामध्ये विशिष्ट व्यक्तींना जे विशेषाधिकार दिलेले आहेत ते अधिकार नाकारून सर्वांना समान लेखून मग कायद्यासमोर, राज्यव्यवस्थेसमोर सर्वांना समान मानून जोपर्यंत समाजातील विषमता नष्ट होणार नाही तोपर्यंत समता ही प्रस्थापित होऊ शकत नाही. समतेच्या काही विशिष्ट व्याख्या लक्षात घेणं गरजेचं आहे. डेफिनेशन ऑफ इक्वॅलिटी. प्राध्यापक लास्की यांनी समतेची अशी व्याख्या केलेली आहे की कोणाही एका व्यक्तीला समाजात असे स्थान दिले जाणार नाही की ज्यामुळे व्यक्ती आपल्या शेजाऱ्यावर मात करून त्याला आपले नागरिकत्वाचे अधिकार नाकारतील. म्हणजे अशा विशिष्ट कोणाही एका व्यक्तीला इतके अधिकार द्यावयाचे नाहीत की त्यानं आपल्या शेजाऱ्याचे अधिकार किंवा आपल्या संबंधित व्यक्तीचा अधिकार नाकारून आपले अधिकार तो प्रस्थापित करू शकेल आणि त्या अधिकारांचा वापर करून तो समाजामध्ये विषमता निर्माण करू शकेल. अशा प्रकारचे अधिकार कोणाही व्यक्तीला दिले जाऊ नयेत ज्यामुळे समाजामध्ये समता प्रस्थापित होऊ शकणार नाही. म्हणजे समता प्रस्थापित होणार नाही. या समता प्रस्थापित व्हावयाची असेल तर समाजातील प्रत्येक व्यक्तीला समान पातळीवर समान लेखून समान अधिकार प्रदान करणं गरजेचं आहे. आपल्या अधिकारांचा उपभोग घेण्यासाठी आवश्यक असणारी परिस्थिती राज्यव्यवस्थेनं लोकांसाठी उपलब्ध करून देणं गरजेचं आहे. यानंतर आपल्याला असं म्हणता येईल की समता म्हणजे काय? तर समता म्हणजे मानव निर्मित विषमता नष्ट करणं होय. दोन व्यक्ती जर वर्णानं भिन्न असतील तर तो आपण वर्ण बदलू शकत नाही, ही नैसर्गिक विषमता आहे. परंतु मानवानं जर त्यांच्यामध्ये भेदाभेद निर्माण केला असेल, जात धर्म यावरून जर भेदभाव निर्माण केला असेल तर तो भेदभाव आपण नष्ट करू शकतो, ही विषमता आपण नष्ट करू शकतो. म्हणजे समता म्हणजे काय? तर मानवनिर्मित विषमता नष्ट करणे होय. समतेचे वेगवेगळे प्रकार आहेत. काइंड्स ऑफ इक्वॅलिटी. समतेचा पहिला प्रकार आहे
तो म्हणजे नागरी समता, सिव्हिल इक्वॅलिटी. कायद्यापुढे सगळ्यांना समान मानून म्हणजेच नागरी समता होय. कायद्यांपुढे सगळ्यांना समान मानणं म्हणजे नागरी समता होय. याला कायदेशीर समता या नावानंही ओळखलं जातं किंवा वैधानिक समता असंही म्हणतात. कायद्याच्या दृष्टिकोनातून सर्व व्यक्तींचा दर्जा एकच असून त्यांना समान स्वातंत्र्य प्राप्त होतं. धर्म, जात, वंश, जन्मठिकाण, वर्ण, संपत्ती इत्यादी स्वरूपाचा भेदभाव न ठेवता सर्वांसाठी एकच कायदा निर्माण केला जातो. कायद्याद्वारे मानवनिर्मित विषमता नष्ट करून नागरी समता प्रस्थापित करता येते. राज्यामध्ये शांतता, सुव्यवस्था, स्थैर्य निर्माण करण्यासाठी या नागरी समतेची खूप आवश्यकता आहे. खरं तर ही नागरी समता प्रस्थापित होणं आवश्यक आहे. लोकशाही राज्य ज्या ज्या ठिकाणी आहे त्या त्या ठिकाणी स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टी अत्यावश्यक मानलेल्या आहेत. कारण नागरिकांना नागरी स्वातंत्र्य प्राप्त झालं तरच त्या ठिकाणी नागरी समता प्रस्थापित होऊ शकणार आहे. म्हणजेच काय, नागरिकांना समाजव्यवस्थेमध्ये, राज्यव्यवस्थेमध्ये कोणताही भेदाभेद न करता समान भूमिकेतून ज्या वेळेला समान स्वातंत्र्य उपभोगण्याची संधी मिळते त्यावेळेला त्या ठिकाणी नागरी समता प्रस्थापित होत असते. यानंतर समतेचा दुसरा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय समता, पॉलिटिकल इक्वॅलिटी. राजकीय समता म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला राज्यकारभारामध्ये सहभागी होण्याची समान संधी उपलब्ध करून देणं. आधुनिक लोकशाही राजकीय स्वातंत्र्यावर आधारलेली आहे. नागरिकांना समानतेनं राजकीय अधिकार उपभोगता येण्याची स्थिती निर्माण करणं म्हणजे राजकीय समता होय. मग याच्यामध्ये मतदानाचा हक्क आहे, निवडणूक लढवण्याचा हक्क आहे, शासकीय सार्वजनिक क्षेत्रातील उच्च पदं स्वीकारण्याचा हक्क आहे, शासकीय ध्येय धोरणांवर, कार्यावर टीका करण्याचा हक्क आहे. असे अनेक राजकीय हक्क नागरिकांना उपभोगता यावेत याच्यासाठी काय, त्यांना समान दर्जा आणि समान संधी देणं आवश्यक असतं. राजकीय समता प्रस्थापित करायची असेल तर त्याच्यासाठी समानतेची वागणूक देणं गरजेचं आहे. उदाहरणार्थ, नागरिकांना मतदानाचा अधिकार देताना त्यांचा धर्म, त्यांची जात, त्यांचा वंश, वर्ण, लिंग, व्यवसाय किंवा त्यांचं वास्तव्य असा कोणताही भेद विचारात घेऊ नये. 19व्या शतकापर्यंत या घटकांचा विचार करून मतदानाचा अधिकार दिला जात असे. म्हणजे काय, काही जणांकडे संपत्ती अधिक आहे किंवा संपत्तीच्या आधारे मतदानाचा अधिकार हा स्वीकारला किंवा नाकारला जात असे. धर्म, लिंग, जात या घटकांचा विचार करून हा भेदाभेद केला जात असे. परंतु 1918पर्यंत इंग्लंड, फ्रान्स या पुढारलेल्या देशातसुद्धा स्त्रियांना मतदानाचा अधिकार नव्हता. अलीकडेच तेथे स्त्रियांना मतदानाचा अधिकार देण्यात आलेला आहे. आज सर्वच लोकशाही देशांमध्ये नागरिकांना प्रौढ मताधिकार मिळालेला आहे. भारत हे एकमेव असं राष्ट्र आहे की भारतामध्ये एकाच वेळी स्त्री आणि पुरुषांना मतदानाचा अधिकार प्राप्त झालेला आहे. अगदी अमेरिका, इंग्लंडसारख्या राष्ट्रांमध्ये देखील पुरुषांना अगोदर आणि नंतर स्त्रियांना झगडून मतदानाचा अधिकार प्राप्त करावा लागलेला आहे. म्हणजे 19व्या शतकापर्यंत काही गोष्टींच्या बाबतीमध्ये मतदानाच्या अधिकारामध्ये भेदाभेद केला जात होता, परंतु अलीकडील आधुनिक राष्ट्रव्यवस्थेमध्ये हा अधिकार सर्वांना मिळालेला आहे. यानंतरचा समतेचा प्रकार आहे तो म्हणजे सामाजिक समता. जात, वंश, धर्म, लिंग या आधारावर भेदभाव न करता सर्वांना विकासाची समान संधी देणं म्हणजेच सामाजिक समता होय. आणि ही संधी राज्यव्यवस्थेनं उपलब्ध करून देणं आवश्यक आहे. प्राचीन काळात सामाजिक समतेचे दाखले मिळतात, परंतु मध्ययुगीन काळामध्ये मानवनिर्मित विषमता ही वाढत गेलेली आहे आणि सामाजिक समता नष्ट झालेली आहे. मध्ययुगामध्ये जात, धर्म, लिंग या आधारावर व्यक्तीला विशेष अधिकार दिले गेले आणि सामाजिक समता नष्ट झालेली होती. परंतु आधुनिक काळामध्ये लोकशाही शासन व्यवस्थेमध्ये व्यक्तीला दिले जाणारे विशेष अधिकार हे मर्यादित केलेले आहेत. त्यामुळे पुन्हा सामाजिक समता ही प्रस्थापित होत आहे असं चित्र आहे. सामाजिक समता ही एक प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया आजही भारतातच नव्हे तर इंग्लंड, अमेरिकेत सुद्धा चालू आहे. म्हणजेच 21व्या शतकामध्ये सर्वच देशांमध्ये सामाजिक विषमता कमी करून सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेनं प्रयत्न चालू आहेत.
अमेरिकेतील वर्णभेद, इंग्लंडमधील धर्म आणि पंथ यावरून पडलेले वर्ग असतील, भारतातील जातीभेद असेल आणि याशिवाय स्त्री पुरुष भेदाभेद असेल, भाषाभेद असेल, असे सामाजिक विषमतेचे प्रकार नष्ट करण्याचे प्रयत्न चालू आहेत. अमेरिकेतील वर्णभेद आणि गुलामगिरी नष्ट करण्याचे प्रयत्न हे अनेक वर्षांपासून चालू आहेत. अमेरिकेतील वर्णभेद आणि गुलामगिरी नष्ट करण्याचा प्रयत्न अगदी मोठ्या प्रमाणात झाला. अखंड चळवळ निर्माण झाली. भारतामध्येही अस्पृश्यता निर्मूलनाचं कार्य हे जोरदारपणे झालेलं आहे. थोडक्यात असं म्हणता येईल की सामाजिक समता प्रस्थापित करण्यासाठी प्रत्येक राजकीय समाज हा जागृत असलेला दिसतो. सामाजिक समतेमुळे राष्ट्रीय ऐक्य दृढ होते, परंतु विषमतेमुळं राष्ट्रीय ऐक्याला तडे जातात. दक्षिण आफ्रिकेतील काळा गोरा भेदभाव असेल, भारतातील धर्मभेद जातीभेद असेल, यामुळं आपल्या राष्ट्रीय एकात्मतेला धोका पोचत असतो. केवळ याच्यासाठी घटनात्मक आणि सामान्य कायदे निर्माण करून उपयोग होणार नाही. याच्याशिवाय सामाजिक स्तरावरून समाज प्रबोधन होणं खूप गरजेचं आहे. कायद्यासमोर सर्वांना समानतेनं वागविलं तरी प्रत्येक व्यक्तीनं आपल्या सदसद विवेकबुद्धीनुसार अंतःकरणपूर्वक समतेची भावना वाढीस लावणं खूप गरजेचं आहे. समाजातील प्रत्येक व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीशी समतेच्या भावनेनं वागून समान प्रतिष्ठा, समान दर्जा जोपासला पाहिजे. तरच सामाजिक समता ही प्रस्थापित होऊ शकणार आहे. केवळ कायद्याच्या भीतीनं प्रस्थापित होणाऱ्या समतेपेक्षा व्यक्तीमध्ये समतेची भावना निर्माण होणं हे खूप गरजेचं आहे. तरच सामाजिक समता ही संपूर्णतः प्रस्थापित होऊ शकते. यानंतरचा समतेचा प्रकार आहे तो म्हणजे नैसर्गिक समता, नॅचरल इक्वॅलिटी. निसर्गतः समाजातील सर्वच व्यक्ती या समान आहेत असं समजणं म्हणजे नैसर्गिक समता होय. नैसर्गिक समतेबाबत राजकीय विचारवंतांमध्ये एकमत आढळत नाही. ॲरिस्टॉटलच्या मते निसर्गतः मानवी समाजामध्ये असमानता असते. जन्मतःच प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीहून वेगळी असते. सर्व व्यक्ती समान स्वरूपाच्या गुणांच्या नाहीत, परंतु प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपेक्षा रूपानं भिन्न आहे, शरीरानं भिन्न आहे, वर्णानं भिन्न आहे. सर्वच व्यक्तींमध्ये सारखेपणा असता तर त्यांना ओळखणं देखील कठीण झालं असतं. म्हणजे शारीरिक क्षमता, बौद्धिक पात्रता या दृष्टिकोनातून व्यक्तिमध्ये असमानता असतेच. आणि म्हणूनच ॲरिस्टॉटलनं समाजामध्ये बुद्धिजीवी वर्ग, श्रमजीवी वर्ग आणि शूर वर्ग असे 3 वर्ग पाडून गुलामगिरीचं समर्थन केलेलं होतं. G.D.H. कोल यांच्या मते व्यक्तीची बुद्धिमत्ता, शारीरिक क्षमता या गोष्टी भिन्न असल्यामुळं नैसर्गिक असमानता आढळून येते. जॉन लॉकनं मात्र नैसर्गिक समतेचा पुरस्कार केलेला आहे. लॉकच्या मते निसर्गतःच लोक समान असतात, परंतु मानवनिर्मित भेदभावांमुळे विषमता निर्माण झालेली आहे. धर्म, वर्ण, जाती, भाषा, संपत्ती यावरून समाजामध्ये भेद निर्माण झालेले आहेत. तेव्हा समाजामध्ये निर्माण झालेली कृत्रिम विषमता नष्ट करून नैसर्गिक समता प्रस्थापित करणं हे महत्त्वाचं आहे. म्हणजेच जॉन लॉकच्या मते मानवनिर्मित भेद कमी झाले की नैसर्गिक समता प्रस्थापित होईल, की जी मानवनिर्मित विषमतेपूर्वी अस्तित्वात होती. म्हणजेच निसर्गतः सर्व व्यक्ती सारख्या आहेत असा एक दृष्टिकोन समाजामध्ये निर्माण होणं खूप गरजेचं आहे. याला नैसर्गिक समता असे म्हणतात. यानंतरचा समतेचा प्रकार आहे तो म्हणजे आर्थिक समता, इकॉनॉमिक इक्वॅलिटी. समाजातील प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनावश्यक गरजा भागविण्याची समान संधी आणि योग्य परिस्थिती उपलब्ध करून देणं म्हणजे आर्थिक समता होय. आर्थिक समता प्रस्थापित झाल्यावरच राजकीय आणि सामाजिक समता खऱ्या अर्थानं प्रस्थापित होऊ शकतात. राज्यातील प्रत्येक व्यक्तीचा सर्वांगीण विकास घडवून आणण्यासाठी आर्थिक समता निर्माण करणं आवश्यक असतं. आर्थिक विषमतेमुळे आर्थिक शोषण होऊन समाजाचा समतोल बिघडू शकतो. संपत्तीचं केंद्रीकरण हे काही मुठभर श्रीमंत लोकांच्या किंवा भांडवलदार वर्गाकडे झालं तर राज्याच्या सत्तेवर त्यांचं वर्चस्व वाढायला लागतं. फ्रेंच क्रांती असेल किंवा अमेरिका इंग्लंडमध्ये झालेली औद्योगिक क्रांती असेल, या क्रांतीनंतर जगभर संपत्तीचं केंद्रीकरण हे फार मोठ्या प्रमाणावरती झालं आणि राज्याची सत्ता हे काही मुठभर भांडवलदार आणि मजूर वर्गाच्या हाती एकवटली
आणि त्यातून त्यांचा वर्ग निर्माण झाला. भांडवलदार वर्गानं आर्थिक शोषणाखाली राज्यसत्तेचा साधन म्हणून वापर केला, तेव्हा अशा समाजामध्ये जे सामान्य मजूर लोक होते त्या लोकांच्या किमानसुद्धा प्राथमिक गरजासुद्धा भागत नाहीत. त्यांना इतर राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य देऊन मग काय उपयोग होणार आहे? मार्क्सनं हे आर्थिक शोषणाचं चित्र आपल्या सिद्धांतामध्ये, अतिरिक्त मूल्य सिद्धांतामध्ये किंवा आपल्या साम्यवादामध्ये स्पष्ट केलेलं आहे. त्यानं हे अशा प्रकारे भांडवलदार वर्ग हा मजूर वर्गाचं कशाप्रकारे शोषण करत असतो हे चित्र स्पष्ट करून साम्यवादी समाजरचनेचा पुरस्कार केलेला आहे. मार्क्सच्या मते आर्थिक समाजातील प्रत्येक व्यक्तीला त्याच्या कुवतीनुसार काम आणि गरजेनुसार वेतन देण्यात यावं. म्हणजेच प्रत्येक व्यक्तीला आपला आर्थिक विकास साध्य करून घेता येईल. अर्थातच आर्थिक समता म्हणजे केवळ समान वेतन देणं होय असा त्याचा अर्थ घेऊन चालणार नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची बौद्धिक क्षमता, शारीरिक क्षमता ही भिन्न असते. जर समान वेतन दिलं तर त्या व्यक्तीच्या गुणांचं आणि कर्तृत्वाचं अवमूल्यन होऊ शकतं. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की संपत्तीचे होणारे केंद्रीकरण आणि आर्थिक शोषण थांबवून प्रत्येक व्यक्तीला किमान प्राथमिक जीवनावश्यक गरजांची पूर्तता करता यावी अशी समान परिस्थिती आणि संधी उपलब्ध करून दिली असता आर्थिक समता प्रस्थापित होऊ शकते. आर्थिक समता प्रस्थापित झाल्यामुळं व्यक्तीला आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होऊन आपला विकास साधणे शक्य होतं. म्हणजेच आर्थिक शोषणावर मर्यादा आणण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मूलभूत गरजांची पूर्तता करता यावी अशी राज्याद्वारे परिस्थिती निर्माण करणे म्हणजे आर्थिक समता होय. म्हणजे अशा प्रकारे आपण समतेचे वेगवेगळे प्रकार पाहिलेले आहेत. पहिला प्रकार पाहिलेला आहे तो म्हणजे नागरी समता, सिव्हिल इक्वॅलिटी. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे राजकीय समता, पॉलिटिकल इक्वॅलिटी. तिसरा प्रकार पाहिला सामाजिक समता, सोशल इक्वॅलिटी. चौथा प्रकार नैसर्गिक समता, नॅचरल इक्वॅलिटी. पाचवा प्रकार आर्थिक समता, इकॉनॉमिक इक्वॅलिटी. अशा प्रकारे समतेचे 5 प्रकार आपल्याला सांगता येतात. स्वातंत्र्य आणि समता, लिबर्टी अँड इक्वॅलिटी. स्वातंत्र्य आणि समता यातील संबंध अभ्यासताना 2 प्रकारचा दृष्टिकोन अभ्यासणं हे खूप गरजेचं आहे. स्वातंत्र्य आणि समता या 2 संकल्पना परस्परांना पूरक आहेत असा एक दृष्टिकोन आहे आणि दुसऱ्या दृष्टिकोनामध्ये स्वातंत्र्य आणि संकल्पना या परस्पर विरोधी आहेत असा दुसरा दृष्टिकोन आहे. वास्तविक स्वातंत्र्य आणि समता या 2 आदर्श राजकीय संकल्पना आहेत. हे एक आदर्श आणि काल्पनिक अमूर्त संकल्पना आहेत. राज्य, समाज, राष्ट्र या राजकीय संकल्पना मूर्त आहेत, प्रत्यक्षात आढळतात. परंतु स्वातंत्र्य, समता, न्याय या केवळ कल्पना आहेत. या प्रत्यक्षात आणण्याची आपण स्वप्ने पाहत असतो. आदर्श याचा अर्थ आरसा असा आहे. मानव राजकीय आदर्शांमध्ये प्रतिबिंब आपलं पाहू लागतो. आरशातील प्रतिबिंब हे अप्रत्यक्ष आणि अवास्तववादी असतं. व्यक्ती केवळ आपलं प्रतिरूप त्यामध्ये पाहत असते. त्याप्रमाणे राजकीय आदर्श हे प्रत्यक्षात वास्तवात आणण्याचा मानवाचा केवळ प्रयत्न चालू आहे. स्वातंत्र्य म्हणजे काय, ते व्यक्तीला मिळतं म्हणजे नेमकं काय घडतं, समता खऱ्या अर्थानं प्रकट होते म्हणजे काय, प्रत्यक्षामध्ये समता प्रस्थापित झाली आहे काय, असे अनेक प्रश्न जेव्हा आपल्यासमोर प्रकट होतात तेव्हा स्वातंत्र्य आणि समता या राजकीय आदर्शांचं विश्लेषण हे अधिक वास्तववादी आणि शास्त्रशुद्ध पद्धतीनं करणं आवश्यक वाटतं. ज्या वेळेला मनुष्य चिकित्सक बुद्धीनं एखाद्या गोष्टीचा वेध घेण्याचा प्रयत्न करायला लागतो त्यावेळेला त्याच्यासमोर त्या गोष्टी अधिकाधिक वास्तविक स्वरूपात प्रकट व्हायला सुरुवात होते. यापैकी पहिला आपल्याला दृष्टिकोन अभ्यासणं गरजेचं आहे की स्वातंत्र्य आणि समता या परस्पर विरोधी कशा आहेत. म्हणजेच लॉर्ड ॲक्टन आणि टी टॉकविल ह्या विचारवंतांनी या संकल्पनांना परस्पर विरोधी म्हटलेलं आहे. त्यांच्या मते समता निर्माण केली असता स्वातंत्र्याचा संकोच होतो आणि समतेची इच्छा धरली तर स्वातंत्र्याची आशा फोल ठरते. म्हणजे स्वातंत्र्याची अपेक्षा करून स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला तर समता संपुष्टात येते
आणि समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला तर स्वातंत्र्यावर मर्यादा येऊन पडतात. त्यामुळंच या दोन विचारवंतांनी असं म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य आणि समता या दोन गोष्टी परस्पर विरोधी आहेत किंवा विरोधी वाटतात. परंतु लॉर्ड ॲक्टन आणि ती टॉकविल यांनी मांडलेला जो निष्कर्ष आहे तो फारसा काही अर्थपूर्ण वाटत नाही. कारण स्वातंत्र्य आणि समता या दोन्हीही गोष्टी अमूर्त आहेत, त्या संकल्पना आहेत. त्या प्रत्यक्षामध्ये निर्माण करण्यासाठी राज्यानं प्रयत्न करणं आवश्यक आहे. व्यक्ती आणि राज्य यांच्या परस्पर संबंधातून आणि सहकार्यातून स्वातंत्र्य व समता यांची निर्मिती होत असते. व्यक्ती स्वातंत्र्य आणि समता या गोष्टी परस्परांना पूरक आणि पोषक आहेत. व्यक्तीला स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी समतेची गरज असते. समाजातील प्रत्येक व्यक्तीला जेव्हा समानतेची वागणूक मिळते आणि विकासाची समान संधी मिळते तेव्हा त्या समाजामध्ये समता आणि स्वातंत्र्य हे परस्परांना पूरक ठरलेले असतात. स्वातंत्र्यामुळे समता प्रस्थापित होते तर समता प्रस्थापित झाल्यामुळे व्यक्तीला स्वातंत्र्य उपभोगता येऊ शकतं. म्हणजेच काय तर स्वातंत्र्य आणि समता या दोन्ही गोष्टींमध्ये एक प्रकारचं नाजूक असं संतुलन होत असतं. या दोन्हीपैकी एक संकल्पना ठराविक मर्यादेच्या पलीकडे गेली की दुसऱ्या संकल्पनेला ती मारक ठरते. म्हणजे समतेला जास्त महत्त्व द्यायचा प्रयत्न केला तर स्वातंत्र्याचा संकोच होऊ शकतो आणि स्वातंत्र्य जर अमर्यादित दिलं तर आपोआपच समता संपुष्टात येऊ शकते. तेव्हा स्वातंत्र्य आणि समता यामध्ये योग्य प्रकारचा बॅलेन्स साधणं, संतुलन साधणं हे आवश्यक असतं. स्वातंत्र्य आणि समता या परस्परांना पूरक आणि पोषक ठरल्या असता आपोआपच व्यक्तिविकास आणि समाज विकास घडून येऊ शकतो. समतेमुळं स्वातंत्र्य कधीही नष्ट होत नाही. उलट स्वातंत्र्य सुरक्षित ठेवण्यासाठी समता ही उपयुक्त ठरत असते. जेव्हा संपत्ती आणि सत्ता यामध्ये विषमता निर्माण होते तेव्हा ती विषमता नष्ट करून समता प्रस्थापित केली तरच स्वातंत्र्य हे टिकून राहू शकतं. समता प्रस्थापित झाली नाही तर स्वातंत्र्य हे निरर्थक बनतं. उदाहरणार्थ आर्थिक समतेमुळं आर्थिक स्वातंत्र्य हे सुरक्षित राहत असतं. परंतु जर आर्थिक विषमता निर्माण झाली तर नागरिकांना विकास करून घेण्याची संधी मिळत नाही. राज्यामध्ये जर आर्थिक विषमता असेल तर राजकीय समता आणि सामाजिक समता यांना काहीही अर्थ उरत नाही. भांडवलदार श्रीमंत वर्ग सत्तेच्या जोरावर गरीब मजूर वर्गाचं शोषण करू लागला तर आर्थिक स्वातंत्र्य संपुष्टामध्ये येतं. लोकशाही राज्यामध्ये राजकीय आणि सामाजिक समतेबरोबरच आर्थिक समतासुद्धा प्रस्थापित करावी लागते. आर्थिक समता नसेल तर लोकशाही स्थिर आणि यशस्वी होऊ शकत नाही. म्हणूनच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना समितीच्या कामकाजाच्या समारोपाच्या भाषणामध्ये असं म्हटलेलं होतं की भारताला केवळ राजकीय स्वातंत्र्य प्राप्त होऊन चालणार नाही, राजकीय स्वातंत्र्य प्राप्त झालं आहे. आता सामाजिक आणि आर्थिक समता प्रस्थापित झाल्यानंतरच आपली लोकशाही खऱ्या अर्थानं स्थिर आणि भक्कम होऊ शकेल. प्रत्येक देशाच्या शासन संस्थेनं आर्थिक समतेवर भर दिलेला आहे. आर्थिक समता प्रस्थापित करून नागरिकांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त करून दिलं की नागरिक त्या परिस्थितीमध्ये आपला सर्वांगीण विकास घडवून आणू शकतात. देशातील प्रत्येक व्यक्तीच्या प्राथमिक गरजा भागवण्यासाठी तिला आर्थिक स्वातंत्र्य, आर्थिक अधिकार द्यावे लागतात. त्या आर्थिक अधिकारांच्या आधारे व्यक्तीला आपला विकास साधता येतो आणि अशा परिस्थितीमध्ये राज्यानं आर्थिक समता प्रस्थापित केली पाहिजे. प्रत्येकाला किमान विकासाची संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. राज्यानं नागरिकांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर किमान निर्बंध लादले पाहिजेत. सामान्यतः प्रत्येक व्यक्ती ही सुखासाठी धडपडत असते. अर्थात सुख प्राप्त होण्यासाठी व्यक्तीला संपत्ती मिळवणं गरजेचं असतं. संपत्ती हे सुखाचं साधन आहे. तेव्हा सर्व लोकांच्या आर्थिक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्याला आर्थिक स्वातंत्र्यावर काही मर्यादा घालाव्या लागतात. आर्थिक समतेला अधिक महत्त्व दिलं तर आर्थिक स्वातंत्र्यावर अधिक निर्बंध पडतात. त्यामुळे आर्थिक विषमता निर्माण होत असते. अलीकडे आपण पाहिलं तर राज्य उद्योगधंद्यांवरती नियंत्रण ठेवताना दिसते. उद्योगधंद्यांचं राष्ट्रीयकरण केलं की नोकरशाहीचं स्तोम असतं. म्हणजेच त्याचा अनिष्ट परिणाम हा नागरिकांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर आणि विकासावर होतो. थोडक्यात आपल्याला असं म्हणता येईल की नागरिकांच्या आर्थिक स्वातंत्र्यावर आवश्यक तेवढ्याच मर्यादा
ठेवून आर्थिक समता ही प्रस्थापित केली तर नागरिकांचा सर्वांगीण विकास घडून येऊ शकतो. म्हणजेच समता आणि स्वातंत्र्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं म्हटलं तरी वावगं ठरू शकणार नाही. समतेची बाजू सांभाळली तरच स्वातंत्र्याची बाजू सुरक्षित राहते आणि स्वातंत्र्य सुरक्षित असेल तरच समता प्रस्थापित होते. व्यक्तिविकासाचे नाणे समता आणि स्वातंत्र्य या दोन बाजूंमुळं अधिक मौल्यवान बनलेलं आहे. म्हणजेच स्वातंत्र्य आणि समता या दोन्हीही संकल्पना परस्पर विरोधी नसून त्या परस्परांना पूरक आणि पोषकच आहेत. या दोहोंचा हेतू एकच आहे, तो म्हणजे व्यक्तिविकास. आणि व्यक्तिविकासासाठी स्वातंत्र्यावर मर्यादित स्वरूपामध्ये बंधनं घालावीच लागतात. व्यक्तिविकासातूनच समाजविकास साधला जातो आणि म्हणूनच राज्याला समता प्रस्थापित करून स्वातंत्र्य सुरक्षित ठेवावं लागतं. म्हणजेच एकंदरीत स्वातंत्र्य आणि समता या दोन्हीही संकल्पना जरी भिन्न असल्या तरी त्या परस्पर पूरक आणि परस्परावलंबी आहेत आणि या दोन्हींमध्ये संतुलन साधून आपल्याला व्यक्तिविकास घडवून आणता येतो. म्हणजेच स्वातंत्र्य आणि समता ह्या संकल्पना परस्पर पूरक आहेत. समतेच्या या वेगवेगळ्या प्रकारांचा आपण यामध्ये आढावा घेतलेला आहे.